गेल्या 22 दिवसापासून जंतर मंतरवर जे आंदोलन चालू होतं सोनम वांगचुक साहेबांचं, तर त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषपणे त्यांना उचलून नेलं, पडद्याआड त्यांना ज्या पद्धतीने शिवीगाळ केली गेली, या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व नीट परीक्षेच्या गॅझेटमध्ये वेगळे मार्क व त्या याच्यावर वेगळी मार्क, मार्कशीटवर वेगळी मार्क, हा जो घोळ आहे, ह्या घोळाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. कारण विद्यार्थी वर्षभर परीक्षेचा अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यावर त्याला जर डबल परीक्षा द्यावी लागली तर त्याचं कुठेतरी मानसिक संतुलन ढासळतं. ही कुठेतरी शासनाची चुकी त्या विद्यार्थ्यांना भोगावी लागते आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, पालकांचं नुकसान होतं आणि विद्यार्थ्यांना जो मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ होतोय हा कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी जे असलेलं सरकार आहे, हा जो असलेला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, हा निर्लज्ज सरकार त्या पदाला चिटकून आहे, त्याने राजीनामा द्यावा म्हणून आज आम्ही सगळ्या जळगावकरांच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनात जळगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण यांनी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. या निगरगट्ट सरकारला कुठेतरी लाज वाटली पाहिजे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय हे बघून सुद्धा ते राजीनामा देत नाही. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. पक्षीय किंवा जळगावकर नागरिकांच्या आंदोलनात शरद पवार गट देखील सहभागी झालेला आहे. काय आपली मागणी आहे? या ठिकाणी गेल्या 20-22 दिवसापासून जे आंदोलन जंतर मंतरवर चालू आहे त्याची कुठलीही दखल सरकारने घेतली नाही. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव की नीटचा पेपर फुटल्याच्या नंतर 13 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. एकाने जरी आत्महत्या केली तरी या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे होता. 13 विद्यार्थी होणारे डॉक्टर भविष्यातले आज या ठिकाणी आत्महत्या केली तरी देखील राजीनामा दिला नाही. म्हणून त्या ठिकाणी सोनम वांगचुक सारखे लोक उपोषणाला बसले, त्यांना देखील त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने त्रास दिला जातोय. अभिजित दिपकेला त्रास दिला जातो. या देशामध्ये लोकशाहीची हत्या केली जाते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आलो आहोत. आम्ही विद्यार्थी इथे एकत्रित आलोय म्हणून काय ना, सोनम वांगचुक सरांसोबत जे झालंय ते चांगलं नाही झालंय. त्यांच्यासोबत डिटेक्शन झालंय. आम्ही त्यासोबत जे झालंय त्याच्याबद्दल बोलायला आलोय आणि तुम्ही आम्हाला सांगून द्या, म्हणजे आम्ही काय करायचंय, का शिक्षण पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं ते सांगून द्या आणि धर्मेंद्र प्रधान सरांचा राजीनामा घ्या.